आज या मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी गेस्ट हाऊस ऑफिसमध्ये ही मीटिंग आयोजित केली. ज्येष्ठ नेते आदरणीय ज्यांचं 88 वर्षाचं वय आहे ते सावंतसाहेब आणि व्यासपीठावर जमलेले सर्वच आणि तिन्ही विभागातून आलेले सर्वच कार्यकर्ते. खरं तर BJ साहेबांवर गुन्हा दाखल केला आणि त्याच्याकरता ही लढाई ही अजिबात नाही. मुद्दा असा आहे, किरकोळ ग्रामसभेमधून एवढा मोठा मुद्दा उपस्थित झाला आणि केसेस दाखल झाल्या. त्याच्यानंतर विचारणा करायला गेल्यानंतर परत आणखीन ज्यांचा कुठलाही काडीचा संबंध नाही त्या 7-8 जणांवर गुन्हे दाखल केले. एकदम चुकीच्या दिशेनं, म्हणजे कुठंतरी यांना विठीच धरायचं आणि यांच्याबरोबर कोणीच आलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण दिसतं आहे. परिस्थिती ह्या तालुक्याची इतकी अवघड झालेली आहे. तुमचं तहसील कचेरी असेल, तलाट्यापासून तर पार सगळ्या प्रशासनापर्यंत, त्याच्यानंतर कृषी अधिकाऱ्यापासून तर शेवट खालच्या मंडल आयोगापर्यंत, त्याच्यानंतर इकडं तुमच्या पोलीस स्टेशनच्या दराड्यांनी सांगितलं की हे कुठल्याही आउटपोस्टला राहत नाही, सगळे तालुक्यामध्ये राहतात आणि तालुक्यातून सगळा कारभार केला जातो. आणि म्हणून एवढी मोठी शोकांतिका आहे आणि ह्या सर्वसामान्य माणसं याच्यामध्ये भरडत चाललेली आहे. आपल्या नगर जिल्ह्याचे 13 तालुके आणि सगळ्यात जास्त अतिवृष्टी जी झाली ती अकोले तालुक्यामध्ये झाली. आणि ज्या वेळेला ह्या कृषी विभाग असेल, तहसील विभाग असेल, यांचा एवढा नाकारतेपणा झाला तर शेतकऱ्याला कुठलाही बेनिफिट मिळाला नाही, सुईचे पंचनामे केले नाही आणि शेतकरी एवढा मोठा ह्या तालुक्यातला अडचणीत आहे त्याच्याकडे कुणी बघायला तयार नाही. लोकप्रतिनिधीने सुद्धा कधी लक्ष दिलं नाही. आम्ही बी पिचड साहेबांबरोबर काम केलेलं आहे. ज्या वेळेला अतिवृष्टी झाली होती त्यावेळेला लाईन लागली होती EDC बँकेमध्ये पैसे मिळण्याची. आणि आजची अवस्था इतकी वाईट आहे का कुठंही कोणत्याही प्रशासनावर कुठंही दाब राहिलेला नाही आणि बिना पैशाचं काहीच काम चालत नाही, अशी आजची ह्या तालुक्यामध्ये अवस्था आहे. आणि म्हणून ही कुठंतरी थांबली पाहिजे, याला कुठंतरी वचक बसला पाहिजे. म्हणून मी तमाम अकोले तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना विनंती करेल का ज्या माणसाचं वय 88 वर्षाचं झालं आहे, जो माणूस मला वाटतं 20व्या वर्षापासून चळवळ करतो आहे, रुमण्या मोर्चा असेल, अनेक तुम्हाला साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे, ह्या सगळ्या चळवळीमध्ये जो माणूस उतरला आणि आजही ज्याचं अंग चळवळीचं असतं म्हणून ते थांबलेले नाही. 88 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा आज ते उभारी धरली. आणि म्हणून त्यांना साथ देण्यासाठी जसं वेळोवेळी पाठीमागं 10,000च्या संख्येनं लोक जमले, तसं ह्या प्रशासनावर दाब टाकण्यासाठी 7 तारखेचा जो मोर्चा आहे त्यासाठी तमाम तालुक्यातील सर्व जनतेनं, ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनीसुद्धा ह्या 7 तारखेच्या मोर्चामध्ये उपस्थित राहावं आणि सगळ्याच प्रशासनावर दाब पडेल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होईल. आणि हे निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला बिलकुल त्रास होणार नाही. म्हणून सगळ्या जनतेनं, सामान्य माणसांनी जमावं. आणि आजसुद्धा इथं ह्या व्यासपीठावर आलेले सामान्य माणसं आहेत, फार काय मोठे नेते नाही, कुणी काय याच्यामध्ये माझ्यासारख्याला मिळालेले पदं, पण बाकीच्यांना इथं काय फार मोठी पदं मिळालेली नाही. सामान्य माणसं याच्यामध्ये उतरलेले आहे. आणि कारण नसताना बिजावणांवर हा गुन्हा दाखल झालेला याचा मी साक्षीदार आहे. ग्रामसभा होत असतात, त्याच्यामध्ये थोडे तुझी माझी होत असते, म्हणजे काही लगेच गुन्हे दाखल करायचे हा काही इश्यू होऊ शकत नाही. आणि जर असं जर पोलीस डिपार्टमेंटला वाटत असेल, यांनी प्रत्येक ग्रामसभेला हजर राहावं. हे लोक ग्रामसभेला हजर राहत नाही आणि ग्रामसभेला हजर न राहताना चुकीचे गुन्हे का करता? तुमचं आद्य कर्तव्य आहे ग्रामसभेला हजर राहायचं प्रत्येक ठिकाणी. का तुम्ही ग्रामसभेला हजर नव्हते? का तुम्ही त्या बीटमध्ये नव्हते?
तुमचं काम नाही, तुमचं कर्तव्य नाही. मग तुमचा कसूरपणा आहे, तर तुम्ही निष्क्रियपणा त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून तो कुणीतरी सांगितलं म्हणून गुन्हे दाखल झालेले आहे. आणि मग बाजीराव धराडेंनी अतिशय कळकळीनं सांगितलं का इथं मटक्याचा सुळसुळाट चालला आहे, इथं दारू दुकानदारांचा सुळसुळाट चालला आहे, सावकारकीचा सुळसुळाट चालला आहे आणि त्यांच्याकडून कुठंतरी हितसंबंध आहे म्हणून तुम्ही काही त्यांना बोलत नाही. आणि त्याचा त्रास अतिशय सामान्य गरीब माणसाला होतो आणि म्हणून तो मोर्चा आदरणीय सावंत साहेबांनी तो नियोजित केलेला आहे. त्या मोर्चात माझ्यासारखा अनेक कार्यकर्ते म्हणजे अनेक सामान्य माणसं घेऊन हजर राहील. तसंच तालुक्याच्या तमाम जनतेनं 7 तारखेला हजर राहावं आणि तहसील कचेरीवर हा मोर्चा जाईल, यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावं. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.